नमस्कार गे. आज आपण शिकून घेणार आहोत की लो कॉस्ट मार्केटिंग टेक्निक कशा प्रकारे आपल्याला बिझनेसमध्ये आजमावता येईल, कशा प्रकारे यूज करता येईल. त्यात महत्त्वाचं आहे की हुक. हुक म्हणजे आपण त्या कस्टमरला हुक करून आपल्याकडे आकर्षित करणे, आपल्याकडे अट्रॅक्शन करणे, आपल्याला इंटरॅक्ट होणे. म्हणजे यू नीड टू हुक युअर प्रॉडक्ट. आपला जो प्रॉडक्ट आहे जो आपण मार्केटमध्ये लॉन्च करतोय तो प्रॉडक्ट कस्टमरला कशा प्रकारे हुक करेल, म्हणजे तो आपल्याला कशा प्रकारे खेचून आणता येईल कस्टमर. त्या त्या प्रॉडक्टला हुक करण्यासाठी आपल्या शॉपच्या आजूबाजूला आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेबल डेव्हलप करू शकतो. म्हणजे शॉप ऑनलाईन, सेल्स, ओपन फॉर 24 hours, किंवा बेस्ट ऑफर्सचं काय असतील, किंवा प्राइजेस लिमिटेड पिरियड ऑफर, अशा प्रकारचे जे टॅगलाईन्स, होल्डिंग्स अशा प्रकारचे असतात ते डेव्हलप केल्यानंतर कस्टमर अट्रॅक्ट होऊन त्या दिशेनं येतो आणि विचारपूस करतो आणि तो मार्केटमध्ये आपला प्रॉडक्ट बाय करण्याचा प्रयत्न करतो. तर कस्टमरची एक इंटेन्सिटी, एक टेंडन्सी असते की कॉम्प्लिकेटेड मेसेज फॉरगेट्स कस्टमर. म्हणजे जो डिफिकल्ट मेसेज आहे किंवा एक गुंतागुंतीचा एखादा मेसेज असेल तो लोकांना लक्षात राहत नाही. तर आपण त्याला सिम्प्लिफाय केला पाहिजे की तो एक अशा प्रकारचा असला पाहिजे की लोकांना मोटिवेट पण करता आला पाहिजे आणि तो त्यांच्या सहज मेमरीमध्ये फिट झाला पाहिजे. तर अटेन्शन ग्रॅबर असलं पाहिजे, होल्डर असलं पाहिजे. आपण लोकांचं अटेन्शन कशा प्रकारे मिळवता येईल, त्याला आपण कशा प्रकारे ग्रॅब केलं पाहिजे. आपण एक होल्डर असलं पाहिजे, त्याच्यावर कमांड मिळवता आली पाहिजे आपल्याला. म्हणजे कसं बेनिफिट, इन्फॉर्मेशन अँड कॉल टू ॲक्शन जनरेट करायचे असेल तर त्याला आपण स्वतः ॲक्शन घेतली पाहिजे, जनरेट ॲक्शन. आणि हुक कशा प्रकारचं असतं तर जनरेट्स रिकॉल म्हणजे कस्टमरची मेमरीला प्रत्येक वेळी ते रिकॉल झालं पाहिजे की आपण काहीतरी हे बघितलं होतं मार्केटमध्ये, आणि तो रिकॉल पिरियड करून तो आपल्याकडे परत त्या दिशेनं आपल्याकडे आला पाहिजे. म्हणजे लॉयल कस्टमर तयार होतो, म्हणजे आपल्यातलं एक खात्रीशील भावना निर्माण होते. म्हणजे लॉयल झाल्यानंतर तो कस्टमर जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा तो आपल्याकडे एक ट्रस्ट ठेवून येतो की एक विश्वास दाखवतो आपल्या प्रॉडक्टच्या दिशेनं. तो आपल्या स्वतःची एनर्जी त्या ठिकाणी दाखवतो आणि तो आपल्याला बायर आणि कन्झ्युमरच्या रोलमध्ये आपल्याला मिळत असतो. तर हुक कॅन बी अ स्मॉल टायटल ऑर अ टॅगलाईन. हुक हे दोन प्रकारच्या टॅगलाईनमध्ये आपण देऊ शकतो. एक आपलं टायटल असू शकतं किंवा त्याच्या खाली असणारी टॅगलाईन असू शकते. म्हणजे टायटल आपल्याला लोकांना, कस्टमरला कशा प्रकारे अट्रॅक्ट करता येईल, आणि त्याच्या खाली एक टॅगलाईन असली पाहिजे की म्हणजे आता अनअकॅडमीचं एक्झाम्पल घेतलं, अनअकॅडमीचा जो सिम्बॉल आहे त्याच्या खाली त्यांची टॅगलाईन की लेट्स क्रॅक इट. लेट्स क्रॅक इट या शब्दाचा प्रभाव जसा कस्टमरवर पडतो तेव्हा तो त्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात करतो आणि काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या मार्केटमध्ये तो कशा प्रकारे ग्रो होतो, त्यांचं मार्केटिंग कशा प्रकारे, अटेन्शन त्यांचं कसं होतं. म्हणजे तो माउथ ऑफ वर्ड झाला पाहिजे, म्हणजे टॉक ऑफ टाउन झाला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची एक टॅगलाईन आपण निर्माण करून आपल्या जे कस्टमरचा एखादा क्लास आहे त्या क्लासला आपण अटेंड करू शकतो आणि अट्रॅक्ट करू शकतो. तर ते हुक कॅन बी अ प्रॉमिस अँड कमिटमेंट टुवर्ड्स द प्रॉडक्ट अँड टुवर्ड्स द कस्टमर. आपल्या प्रॉमिस, आपल्या हुकच्या दिशेने आपल्या प्रॉडक्टमध्ये सांगितलेली टॅगलाईन एखाद्या कस्टमरसाठी, कन्झ्युमरसाठी एक प्रॉमिसरी नोट किंवा कमिटमेंट असते की आपण त्या कस्टमरला ते देतोय, आपल्या प्रॉडक्टच्या माध्यमातून त्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करताय आपण. तर ते कशा प्रकारे असतं तर वेबसाईटमध्ये पण आपण आपला फीडबॅक दिला पाहिजे. आपल्या टॅगलाईनच्या आणि टायटलच्या दिशेने त्या स्पेसिफिक आपण एक टॅगलाईन दिली पाहिजे. पुन्हा ब्रॉचर म्हणजे आपल्या पुस्तिका असते, आपलं ई बुक असतं, त्या ई बुकच्या माध्यमातून पण आपली स्वतःची टॅगलाईन त्यामध्ये मेन्शन केली पाहिजे
किंवा बिझनेस कार्ड, व्हिजिटिंग कार्ड असेल त्यामध्ये मेन्शन केली पाहिजे. होर्डिंगच्या माध्यमातून, लेन यार्डच्या माध्यमातून, लँडिंग पेज, सोशल मीडिया, ईमेल, कॉर्पोरेट ड्रेसेस, आपला जो ड्रेसवेअर आहे त्या ड्रेसवेअरवर एखादी टॅगलाईन असली, आपल्या बिझनेसची टॅगलाईन बघून माणसं खूप सारे अट्रॅक्ट होतात. त्यांना मॅग्नेटिक इन्फ्लुअन्स निर्माण होतो, मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि मग तो आपल्यासोबत कोलॅबरेट होतो, आपल्यासोबत बिझनेसचे आयडिया शेअर करतो किंवा आपल्या बिझनेसचा पार्टनर होण्यास रेडी होतो. तर तो ती टॅगलाईन कशा प्रकारे असते, तर कस्टमरचा कसा प्रभाव पाडते, इन्फ्लुअन्स क्रिएट करते, तर सरप्रायझिंग इव्हेंट, एखादा इमोशनल सीन क्रिएट करतं किंवा एक्सक्लेमेटरी म्हणजे वाव फॅक्टर, एक्सप्लिमेंटरी म्हणजे अरे वा वा हे कशा प्रकारचं आपण डेव्हलप केलंय, तर तो वाव फॅक्टर आपल्याला क्रिएट करायचा आहे त्या माध्यमातून. पुन्हा फोमो, फोमो हा कशा प्रकारचा असला पाहिजे, फिअर ऑफ मिसिंग आउट, त्याचा लॉंग फॉर्म आहे फिअर ऑफ मिसिंग आउट. मिसिंग आउट म्हणजे जो माणसाला भीती आहे की तो प्रॉडक्ट कशा प्रकारचा आहे, तर ती मिसिंग आउट केलं पाहिजे आपण, त्याची गैरसमज दूर केला पाहिजे आपण. आणि इपॉक्सी कंपाऊंड आपला काय तर असला पाहिजे, म्हणजे आपला इपॉक्स आहे की त्या दिशेनं आपण काहीतरी प्रॉडक्टच्या माध्यमातून काहीतरी लोकांना अटेन्शन आपण देत आहे, तर तो इपॉक्सी कंपाऊंड आपण जनरेट केला पाहिजे आपल्या प्रॉडक्टच्या माध्यमातून. कन्व्हिनियन्स आणि कम्फर्ट, टॅगलाईन आपली काय तर कन्व्हिनियन्स करते, काय तर कम्फर्ट आपल्याला कस्टमरच्या कंझ्युमरच्या दिशेने कंझ्युमर आपल्याला कम्फर्ट आणि त्याला कम्फर्टनेस आपण तो फील केला पाहिजे. फिलिंग ऑफ बिलॉंगनेस, फिलिंग ऑफ स्ट्रॉंग बॉन्ड अँड रिलेशन, अशा प्रकारचा बॉन्ड रिलेशन डेव्हलप झाल्यानंतर तो लोक आपल्याला बिझनेससाठी आपल्याला त्यांचा बिझनेस क्रिएट करण्यासाठी किंवा आपला मार्केटिंग होत असतं या माध्यमातून. म्हणजे लोकांचं कसं असतं, आठ दिशेनं त्यांना वेगवेगळ्या शब्दातून आपण एक्सप्रेस करतो, म्हणजे हर्ट करतो, एखाद्या लोकांच्या मनावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो किंवा एखादी मिस्ट्री क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. डिसअपॉइंटमेंट, होप, क्रिएटिव्ह, आउट ऑफ द बॉक्स काहीतरी विचार करण्याचा प्रयत्न भाग पाडतो लोकांना, किंवा फाइंड द हिडन बेनिफिट म्हणजे एखादा न दिसणारा जो फायदा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. प्रोग्रेस, हॅपीनेस, प्राईड, पॉझिटिव्हिटी, या टॅगलाईनच्या माध्यमातून या साऱ्या खूप गोष्टी आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे ग्रास्पिंग द अटेन्शन टू जनरेट द मनी, म्हणजे अटेन्शन जेव्हा आपण ग्रास्प करतो तेव्हा आपला स्वतःचा मनी जनरेट होत असतो. म्हणजे कमी पैशात लेस मनी, व्हायरल, युनिक आणि वर्ड ऑफ माउथ, टॉक ऑफ टाउन झाला पाहिजे. अशा प्रकारचं जेव्हा आपण पावलं उचलून, म्हणजे एक्झाम्पल घेतलं तर एखादा आपण मॉडेल क्रिएट करू शकतो, आपलं जे प्रॉडक्ट आहे ते मोठ्या प्रकारे बॅनरवर दाखवून अशा प्रकारे आपण कस्टमरला अट्रॅक्ट करू शकतो. तर ह्या टेक्निकनुसार आपल्या टॅगलाईनमध्ये डेव्हलपमेंट केली तर नक्कीच आपल्या बिझनेसला फायदा होईल. तर त्या दिशेनं आपण स्वतः एक मोटिवेटेड असलं पाहिजे, कस्टमरच्या त्या मनावर प्रभाव पडला पाहिजे, तर इमोशनली आपण कनेक्ट राहिलं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.